अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। अंजलीजी, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये। आपण बघतोय की धनंजय मुंडेंच्या कार्यालयातच वाल्मिकरांना खंडणी मागितल्याची माहिती समोर येते। आपली पहिली प्रतिक्रिया काय? ते कसं आहे की खंडणीची मागणी अनेक वेळा झाली। पहिला जो विषय ठरला गेला, हा ठराव जो झाला म्हणजे एकदा त्यांनी जी 3 कोटीची मागणी केली होती आणि 2 कोटीला ती फायनलाइज झाली, हे सगळं सातपुड्या बंगल्यात झालं होतं। त्यानंतर ते देत नव्हते म्हणून पुन्हा ती मागणी झाली। त्यापैकी एक जी आहे ती त्यांच्या जगमित्र शुगर्स लिमिटेडच्या कार्यालयातच झाली आहे, अशी माहिती त्या थोपटे यांनी दिली आहे। पण ही मला वाटतं एक त्यातला एक भागच आपल्याकडे आलाय। त्यात अनेक गोष्टी अजून बाहेर यायच्या बाकी आहे, ज्याच्यापैकी एक मोठा खुलासा मी सोमवारी सकाळी 9:30 वाजता करणार आहे। निश्चितच अंजलीजी, धन्यवाद। आपण एनडीटीव्ही मराठीला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। आपण बघतोय की जगमित्रचं कार्यालय हे धनंजय मुंडेंच्याच मालकीचं आता असल्याचं समोर येतंय, त्यामुळे आता खंडणीची मागणी ही धनंजय मुंडेंच्या कार्यालयातनं झाली हे स्पष्ट झालंय। अंजलीजी, पुन्हा एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे। धनंजय मुंडे आता या सगळ्या प्रकरणामध्ये सहआरोपी होऊ शकतात का? आपल्या काही कारणाने त्यांच्याशी संपर्क तुटलाय, पुन्हा आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करूया।